विराट शिरसाट एक थोर कीर्तनकार महाराष्ट्राचे, त्यांच्यासोबत एका कार्यक्रमात उल्लेख केला होता की नाथ परंपरा ही वारकरी संप्रदायापर्यंत येऊन थांबली आणि मग तिथून वारकरी संप्रदाय पूर्ण झाला. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकारांसोबत खरं तर मला निवेदन करण्याची संधी मिळाली. मानकोजीराव बोधले ज्यांना साक्षात पांडुरंगाचा अनुग्रह झाला होता, ते जयवंत महाराज बोधले असतील, निवृत्ती महाराज इंदुरीकर असतील, विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर असतील, कोकणरत्न भगवान महाराज कोकरे असतील, विनोदाचार्य गोविंद महाराज गोरे असतील, सुप्रियाताई साठे असतील, भागवताचार्य महेश महाराज सालुंके असतील, आपल्या आग्र्यांमधील 8 वर्षापूर्वी युट्यूबच्या माध्यमानं सोनारीच्या कीर्तनात मी एक उल्लेख केला होता, जेव्हा जयवंत महाराज बोधले तिथं होते, की बोधले महाराज आमच्या आग्र्या कोल्या कराड्यानं माळ घालणं म्हणजे वाघानं शाकाहारी होणं आहे. आणि किंबहुना ते विधान त्यांना पटलं होतं. आता कीर्तनकार खरं तर तो उल्लेख करतायत, कोकणाच्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती एवढ्या माशांच्या खरं तर मत्स्य व्यवसायाच्या समोर राहून माळ घालणं काय केवढं मोठं भाग्याचं आहे. तर अशा या हरिभक्त परायण वारकरी संप्रदायातील मारुती राणे यांचे सुपुत्र हरिभक्त परायण राजू राणे या ठिकाणी आहेत आणि त्यांचे सुपुत्र कृष्णाजी राणे आज या भजनरूपी सेवेतून तर वारकरी संप्रदाय प्रासादिक संप्रदायात सुद्धा कन्वर्ट झाला. आणि म्हणूनच भजनरूपी सेवा आता महाराष्ट्राच्या गावागावात घराघरात पोहोचलेली आहे. अभंग कोणत्या संताचे ते महत्वाचे नाही, अभंग वेगवेगळ्या धर्तीवरती लिहिलेले आहेत. समाजाचं प्रबोधन व्हावं म्हणून लिहिलंय, ईश्वराची आठवण व्हावी म्हणून लिहिलंय, मनातील आर्तता निर्माण व्हावी म्हणून लिहिलंय एखाद्या संतानं. असे अनेक अभंग आणि गवळणी ऐकायला मिळतील. कुणाच्या मुखातून? तर हिला वांगणीची वाघीण असं म्हटलं जातोय सुरांची. त्या दर्शना मस्कर यांच्या आवाजातून ऐकूया एक छानसा भजनरूपी सेवेचा आस्वाद घेतील सर्व माझे श्रोते. चला अंकुश तबला. ग्रीन दिलाय तुला कोरसला, ग्रीन येलो माझ्याकडे.
Hello. 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 आज इथे जमलेल्या सर्व भजन रसिक श्रोतांना माझा प्रेमाचा नमस्कार. त्रैलोक्य भजन मंडळ वांगणी पाषाणे आम्हाला इथे भजन रूपी सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल भजन मंडळ आभारी आहे. Hello. 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 Hello.
कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळे कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो माझ कोड तारी तुझ वीण शंभो माझ कोड तारी माझ कोड तारी माझ कोड तारी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर हर हर देवता बजरंग गावदेवी सत्यनारायण छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी या श्लोकाला सुरुवात झाली आणि या आवाजासाठी आमच्या गावातील खर तर पंडित परिवाराचा प्रिन्स राजेश दत्तात्रय पंडित, हे राजेश दत्तात्रय पंडित यांच्याकडून रोख रक्कम दर्शनाताईंसाठी 100 रुपयाची धनराशी आहे. हेलो 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 या
तर या श्लोकासाठी परत एकदा या आवाजासाठी आपल्या गावातील धवलारी सौ कुंदा अरुण मडवी एकविरा महिला नाच मंडळाच्या मुख्य गायिका याच्याकडून रोख रक्कम 101 रुपयाची धनराशी. हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, कृष्ण हरी जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, कृष्ण हरी हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, कृष्ण हरी हरी रे गा 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 पानी पा पानी सा नी नी सा रे सा नी सा नी सा पानी पानी गा पा गा पा रे गा रे गा सा रे रे गा 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 पा पा पानी नी नी सा 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 रे रे गा 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 पा पा पानी नी नी सा सा
आमची जुगलबंदी आणि आवाजाची तशीच आवडली असेल जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. दर्शना मस्कर खरं तर मसणी बुवांच्या शिष्या आणि त्यांच्यासाठी आत्ताच आलेली धनराशी आहे. अगदी आमचा लाडका नातू माझा दुर्वांश समीर गोवारी यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी आहे. आणि त्याचबरोबर शिवाज्ञा ज्ञानेश्वर पंडित शिवाज्ञा एंटरप्राइजेसचे शिवाज्ञा ज्ञानेश्वर पंडित यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाची धनराशी आहे. आणि या नोटेशनसाठी सौ कुंदाताई अरुण मडवी आमच्या गावातील दौलारीन या ठिकाणी अगदी समोर बसलेल्या आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी आपल्या बुवांसाठी आहे. तदनंतर या नोटेशनला सुरुवात झाली. क्या बात. खरं तर इथं या ठिकाणी कुंदाताई अरुण मडवी यांच्याकडून 100 रुपये बुवांसाठी आता हा नोटेशन गायला गेला. जय जय रामकृष्ण हरी. सुरुवातीलाच या बुवांसाठी आमच्या गावातील माजी सरपंच स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी बोमाजी नामदेव जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र अगदी वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत कला क्षेत्रामध्ये निपुण कामगिरी केलेली उल्लेखनीय कामगिरी केलेली सुभाष जोशी यांच्याकडून बुवांसाठी रोख रक्कम 200 रुपये, पखवाज वादक मंगेजी यांच्यासाठी रोख रक्कम 100 रुपये, तबला वादक यांच्यासाठी रोख रक्कम 100 रुपये आणि कोरस दिला गेला त्या दोघींसाठी रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी आहे. या सर्व दानशूर दात्यांचा मनस्वी आभार. तदनंतर या नोटेशनसाठी श्याम कृष्णा पाटील इंडियन एज्युकेशन सोसायटी IAS स्कूलचे एम्प्लॉई यांच्याकडून तबलावादकासाठी आमच्या गावातील तबलावादक यांच्यासाठी रोख रक्कम आमच्या गावातील हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे जे तबलावादक पखवाज वादक आहेत असुराम गणपत पाटील यांच्याकडून तबलावादकासाठी 100 रुपये आणि बुवांसाठी रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. बायाला बेस दे. दानी उदानी तन तेरे नारे दानी उदानी तन तेरे नारे दानी उदानी तन तेरे दानी उदानी तन तेरे नारे 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 दानी उदानी तन
खरं तर काय तोडा होता आणि अगदी याही छान आवाजासाठी आमच्या गावातील R&J फिटनेस क्लबचे प्रोप्रायटर तथा आपली भजन रूप सेवा तुमच्याही वांगणीमध्ये तुमच्या अगदी घरात प्रसारित करण्याची सेवा आमच्या चंदूजी वाघमारे अर्थात साईप्रीत फोटोच्या माध्यमानं असेल तरी त्याला नेट प्रोव्हाइड केला त्या R&J वायफाय केबल नेटचे प्रोप्रायटर परेश नरेश पाटील यांच्याकडून बुवांसाठी रोख रक्कम 100 आणि पखवाज वादक यांच्यासाठी रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. स्वर्गीय गंगाराम काशीराम भोईर अगदी या कुटुंबाचा आधार बाबा आणि तदनंतर बारकुबाई गंगाराम भोईर यांच्या स्मरणार्थ ओम कल्पेश चिमणे व द्वित संकेत भोईर यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी बुवांसाठी आहे. त्यांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर स्वर्गीय श्री मधुकर नारायण पंडित यांच्या स्मरणार्थ आमच्या गावातील एक यशस्वी स्टेट एजंट प्रेम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्या भरत मधुकर पंडित यांच्याकडून बुवांसाठी रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी, तदनंतर पखवाज वादक दोघांसाठी रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी आणि कोरससाठी रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. या दानशूर दात्याचेही मनस्वी आभार.
लागणारा छानसा अभंग माझ्या ज्ञानेश्वर माऊलींचा दर्शन मस्कर हिच्या आवाजातून ऐकलात आणि या अभंगासाठी आलेली धनराशी आहे आपल्या गावातील एक अशिक्षित अडाणी धवलारीन एक उत्तम गायिका किंबहुना बहिणाबाईंची लेख म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. ज्या अडाणी होत्या पण सध्या पदवीला जिच्या कविता अभ्यासासाठी आहेत सौकुंदा अरुण मडवी यांच्याकडून 100 रुपयाची धनराशी. खरं तर या घरच्या चौघी जाऊबाई आहेत. इंदा संजय भोईर, बेबी मनीलाल भोईर, वसुंधरा श्याम भोईर आणि क्रांती प्रकाश भोईर या चारही जावलांकडून प्रत्येकी 100 रुपयाचं म्हणजे 400 रुपयांची धनराशी. तदनंतर 4 भावांची लाडकी बहीण आहे श्याम संजय प्रकाश आणि मनीलाल यांची नाव आहे कुसुम दिनेश गोवारी कामोठे यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. या सर्व दानशूर दात्यांचं मनस्वी आभार.
छान स्वरूपाचा अभंग आणि त्याच्यानंतर थेट विश्वविधात्याचं वर्णन करणारा साक्षात चंद्रभागेच्या तीरावरती पंढरीच्या पांडुरंगाचं जाज्वल रूप ज्यानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमध्ये बघितलं, तो ठाण्याचा धर्मवीर आनंद दिघे या धर्मवीर चित्रपटाची आठवण करून दिली. त्या भेटला विठ्ठल माझा या गाण्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. शिवसेनेची निर्मिती जरी मुंबईमध्ये झाली तरी पहिला भगवा या वांगणी ठाण्यातच फडकवला माझ्या धर्मवीरांनी. आणि म्हणूनच त्या धर्मवीर आनंद दिघेंच्या आठवणींना उजाला दिला त्या धर्मवीर चित्रपटातून. आणि त्या गीतातून आपल्या गावचे शाखा प्रमुख किशोर रमेश पाटील यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपये. तदनंतर स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी आमचे काका मधुकर नारायण पंडित यांच्या स्मरणार्थ भरत मधुकर पंडित यांच्याकडून बुवांसाठी 200, पखवाज वादक 200 आणि त्याचबरोबर कोरससाठी रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी आहे. त्याचबरोबर वंशिका हर्षद भोईर आणि हर्षद संजय भोईर न्यू कपल या नवीन कपलकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आहे. त्याचबरोबर आरती कमलाकर जोशी, माफ करा भारती कमलाकर जोशी, राजेश जगदीश भोईर, माऊली ज्ञानेश्वरा महाराज. भारती कमलाकर जोशी 100 रुपये, राजेश जगदीश भोईर 100 रुपये आणि जश गौरव गोवारी यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी आहे.